I request Mr. Atul Kurlekar sir from Media Directors and Lodestar UM to join the stage, along with Mr. Abhijit Jog, CMD Pratisad Advertising, and Mr. Anil Joshi, Jain Irrigation. I request dignitaries to join the stage. Hello, hello. I request Poonam ma'am to felicitate Mr. Atul Kurlekar sir. Suyog sir. Please felicitate Mr. Atul Kurlekar sir. Ajay Shesh. Mr. Ajay Shesh sir, please join the dais and felicitate Mr. Abhijit Jog sir. I request Koralkar sir, please join the stage and felicitate Mr. Anil Joshi sir. गुड इव्हनिंग. म्हणजे मला असं वाटतं की जसं प्रत्येक एंटरप्रेन्योरकडे मीडियासाठी बजेट शेवटी असतं, तसंच हे सेशन शेवटी आहे. म्हणजे जे उरलं सुरलं बाबा ते मीडियात द्या, आणि त्याच्यामुळे बरेचदा बिझनेस कोलॅप्स होतात. मी ओळख करून देतो. अभिजित जोग, पुण्यामध्ये प्रतिसाद ॲडव्हर्टायझिंग म्हणून एजन्सी आहे. की प्रतिसाद ॲडव्हर्टायझिंग ही जवळपास मोर दॅन 25 इयर्सपासून आज ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करते, आणि त्या प्रतिसादनी अनेक ब्रँड्स घडवलेत. दुसरे आपले मित्र आहेत आमचे अतुल कुर्लेकर. आणि जेव्हा हा प्रश्न आला की सेशन असावं का नसावं, मी म्हटलं की जर मीडियामधला माणूस जर लीड करतो आहे सेशन कॉन्फरन्स, तर निश्चितपणे मीडिया सेशन असावा. कारण जे अतुल कुर्लेकरजी लोडस्टार नावाच्या एजन्सीमध्ये काम करतात, ही इज असोसिएट डायरेक्टर इन लोडस्टार, की जी जगातली टॉप 5 मधली एक एजन्सी आहे. सो आय वेलकम यू बोथ. मला फक्त एक प्रश्न एकदम टू द पॉईंट विचारायचा आहे की सर, उद्योजकांमध्ये आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण उद्योजकांमध्ये मीडियामध्ये ब्रँडिंगसाठी खर्च करण्याचं प्रमाण तुम्ही कसं बघता? हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपले मराठी उद्योगपती आणि विशेषतः ब्राह्मण उद्योगपती हे एखादा मशीन घ्यायचं असेल तर 1 कोटी रुपये सहज खर्च करतात, पण ब्रँडिंग किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये जर 10 लाख रुपये खर्च करायचे म्हटले तर त्याला मात्र ते काचकूच करतात. मला वाटतं मराठी माणसाचा स्वभाव जो आहे तो बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा आपला स्वभाव असतो, आणि त्यामुळे ते मशीन समोर दिसत असतं, त्याला 1 कोटी रुपये द्यायला काही वाटत नाही. पण आज मी पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि मग पुढे कधीतरी माझा ब्रँड डेव्हलप होणार, हे काही फारसं मराठी मनाला पटत नाही, ब्राह्मण मनाला पटत नाही, आणि म्हणून आपण हे करायला तयार होत नाही. पण यामुळे आपलं फार मोठं नुकसान होतं. कारण की अनेक इतर उद्योजक असे असतात की ते सगळ्यात आधी स्वतःचा ब्रँड तयार करतात, आणि त्यांचा ब्रँड मोठा झाला की आपोआपच त्यांच्या धंद्याला त्याचा फायदा होतो. आणि म्हणून आपण हे शिकणं आणि हे आपल्या अंगात बाणवणं अतिशय आवश्यक आहे. हां, जोगसाहेब जे म्हणतात ते खरं आहे. कारण मी स्वतः मीडिया इंडस्ट्रीमध्ये आहे मुंबईमध्ये. ॲक्च्युली इथं जे उपस्थित लोक आहेत त्यातल्या माझ्या मते एकालाही मीडिया प्लॅनिंग ही कन्सेप्ट माहिती नसेल. कारण आपण जेव्हा ॲडव्हर्टायझिंग म्हणतो किंवा ब्रँड डेव्हलपमेंट म्हणतो, ब्रँड डेव्हलपमेंटशी एक रिलेटेड सेक्टर असतं विच इज कॉल्ड मीडिया.
मीडियामध्ये मीडिया स्ट्रॅटेजी, मीडिया प्लॅनिंग, मीडिया बाईंग, मीडिया इम्प्लिमेंटेशन अँड मीडिया डिलिव्हरीज हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात. आणि हे मोस्ट ऑफ द केसेस 99.99% लोकांना माहिती नसतं. जर का मी भारतामध्ये बघितलं तर भारतामध्ये मीडिया प्लॅनिंग हे कन्सेप्ट फक्त मुंबई, दिल्ली या 2-3 ठिकाणी आहे, बाकी कुठंही उपलब्ध नाही. पण जी लोक ही कन्सेप्ट वापरत आहेत, ब्रँड बिल्डिंग करत आहेत, दे आर टॉप मोस्ट. आणि ॲडव्हर्टायझिंग जे म्हणतात की यू आर रायडिंग ऑन द लायन, म्हणजे एकदा तुम्ही बसला तर तुम्ही उतरू शकत नाही. आणि काय होतं त्याच्यामध्ये ना की तुम्ही जर का तिथनं बाहेर पडलात आणि तुम्ही किंवा रेसमध्ये जरी नसाल तरी कित्येक वेळा असं घडतं की तुमचं प्रॉडक्ट चांगलं असतं पण तुमचं प्रॉडक्ट जास्त सेल होत नाही, कारण तुम्ही तुमच्या एंड कस्टमरपर्यंत पोहोचत नाही. तुम्ही तुमच्या एंड कस्टमरकडे का पोहोचत नाही? कारण तुम्ही ॲप मीडिया घेत नाही. आणि ॲप मीडिया का घेत नाही तर जोगसाहेब म्हणले ते की आपल्याला मुळात अनफॉर्च्युनेटली माइंडसेट असा असतो की अरे जाहिरातीने काही होत नाही, माझं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे, माझं प्रॉडक्ट असंच विकलं जातं. प्रॉडक्ट असं कधी विकलं जात नाही. प्रॉडक्ट विकलं जाईल बेसिस त्याचं क्वालिटी, पण ती क्वालिटी जर का एंड कस्टमरपर्यंत गेलीच नाही आणि जे एंड कस्टमर कुठे जे तुमच्या लोकॅलिटीमध्ये आहेत पण जे तुमच्या लोकॅलिटीमध्ये नाही आहेत त्यांचं तुम्ही काय करणार? तर त्या ठिकाणी तुम्हाला पोचायला वेगवेगळ्या प्रकारचा मीडिया लागतो. सध्या टी व्ही, प्रिंट, रेडिओ, सिनेमा, डिजिटल, आउटडोअर वेगवेगळे पोर्शन असतात. त्याच्यामध्ये सायंटिफिक स्टडी असतो. आता मीडियामध्ये सायंटिफिक स्टडी असतो हे कुणालाच माहिती नसतं किंवा जे माहिती असेल ते माझ्यासारखे काही थोडेफार लोक असतात. आणि जसं जोगसाहेब म्हणलं की ब्राह्मण लोक आणि काय म्हणतात ना की आपण माइंडसेट, तर उलटं सांगतो की मुंबईमध्ये मुळात मीडिया लाईनमध्ये म्हणजे आमची मीडिया प्लॅनिंग कन्सेप्ट जी आहे त्याच्यात महाराष्ट्रीयन लोक कमी आहेत. त्याच्यात ब्राह्मण माझ्या माहितीने हार्डली 2 का 3 जण असतील. आणि मीडिया लाईन ही भारतातली समवेअर अराउंड 50,000 crore प्लस इंडस्ट्री आहे. इमॅजिन करा. आणि ते कुणालाच माहिती नाही आहे. आणि म्हणूनच अनफॉर्च्युनेटली मध्यंतरी एक यादी बघितली होती मी की भारतातल्या टॉप 100 उद्योजकांमध्ये एक पण ब्राह्मण नाही आहे. म्हणजे ही यादी खूप धक्कादायक आहे. आणि जे टॉप 100 ब्रँड्स आहेत ते कदाचित मीडियाचा खूप मेजर यूज करतात. तर जोग सर, तुम्ही आता इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये अशी काही केस स्टडी आम्हाला छोटी सांगू शकता की जो ब्रँड एक प्रोडक्ट म्हणून आला आणि तो तुम्ही ब्रँडमध्ये कन्वर्ट केला? असे अनेक केसेस आहेत. अगदी आपल्या रोजच्या माहितीतले आपण प्रॉडक्ट जरी बघितले तरी एक उदाहरणच घ्यायचं झालं तर कैलास जीवन हे एक प्रॉडक्ट आहे की जे एका ब्राह्मण कोलटकर म्हणून फॅमिलीकडे ते प्रॉडक्ट आहे. आणि त्यांनी जाहिरात आमच्याबरोबरच साधारण 1994 पासून आम्ही जाहिरातीचं काम त्यांचं बघतो. आणि जाहिरातीचा अतिशय प्रभावी वापर करून त्यांनी एक पुण्यात छोटंसं घरात हाताने ते मिक्स करून बनवत होते. ते प्रॉडक्ट आता देशभर तर जातंच पण एक्सपोर्टमध्ये सुद्धा अनेक देशांमध्ये जातं. आणि ते प्रॉडक्ट मुळात इतकं चांगलं आहे की वेगवेगळ्या देशांमधनं तिथले डिस्ट्रीब्युटर स्वतः येतात, चौकशी करतात आणि त्यांच्याकडनं ते प्रॉडक्ट विकत घेतात, कारण अतिशय इफेक्टिव्ह आहे. पण ते इतकं चांगलं प्रॉडक्ट, इतकं इफेक्टिव्ह प्रॉडक्ट जर पोचलंच नसतं तर काय झालं असतं? शेवटी ते आहे ते पुण्यापुरतेच राहिले असते. ते शुक्रवारपेठ, सदाशिवपेठ इथपर्यंतच त्यांची मजल राहिली असती. पण त्यांचं विजन होतं अर्थात की आपण जाहिरातीचा वापर करू, आणखीन पुढे जाऊ. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेलं. असे अनेक इतर प्रॉडक्ट्स आहेत. एक पुण्यातले पनासपे स्कीम्स म्हणून बिल्डर्स आहेत, त्यांचासुद्धा आम्ही ब्रँड पहिलेपासून मोठा केला. दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर अनेक असे प्रॉडक्ट्स किंवा असे कंपनीज असतात की ज्या 100 वर्ष जुन्या आहेत. मग त्यांचा ब्रँडसुद्धा खूप, त्याचा लुक जो असतो तो अतिशय जुनाट अशा टाईपचा लुक असतो, अतिशय थकलेला असा तो ब्रँड वाटतो. मग तो ब्रँड रिइन्व्हेंट करायची गरज पडते. म्हणजे त्याला एक नवीन स्वरूप द्यावं, आधुनिकतेला सुटेबल अशा स्वरूपाचा तो प्रॉडक्ट किंवा तो ब्रँड असावा. असं एक आपण काम हातात घेऊ शकतो. आणि तशा पद्धतीने आम्ही सारस्वत बँक, आणखीन कॉस्मॉस बँक या दोन्ही ज्या बँका आहेत, 100 वर्षाहून जास्ती जुन्या बँका, तर त्या आता जर तुम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षात त्याचं रूप पूर्णपणे बदललेलं आहे आणि एक पूर्ण आधुनिक असं एक रूप त्याला आलेलं आहे. तर हे जे रिब्रँडिंग ज्याला आपण म्हणू किंवा ब्रँड रिइन्व्हेन्शन अशा पद्धतीचंही काम आपण करू शकतो. आणि त्यांनी त्या कंपनीच्या बिझनेसला खूप फायदा होतो. त्यांची प्रगती खूप झपाट्याने होते. जे गेल्या 90-100 वर्षात जे अचीव केलं नसेल ते पुढच्या 10 वर्षात त्या बँका करू शकल्या. याचं कारण की त्यांना एक नवीन लुक मिळाला, एक नवीन आत्मविश्वास मिळाला.
ब्रँडचं एक थोडक्यात आणखीन एक 2 मिनटं घेतो. ब्रँडचं एक वैशिष्ट्य असं आहे की ब्रँड हा फक्त कस्टमरसाठी नसतो. आपण ब्रँडिंगचं जे काम करतो त्याचा उपयोग फक्त कस्टमरपुरता होत नाही, तर आपले सगळे स्टेक होल्डर्स जे असतात, म्हणजे आपले एम्प्लॉईज, आपले इतर असोसिएट्स, आपले सप्लायर्स, सगळ्या लोकांना आपण तो ब्रँड त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि विशेषतः एम्प्लॉईज, की जेव्हा आपण आपल्या ब्रँडला एक नवं स्वरूप देतो तेव्हा आपल्या एम्प्लॉईजची एनर्जीसुद्धा वाढते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. जे लोक कालपर्यंत अगदी मरगळल्यासारखे खांदे पाडून काम करत होते ते अचानक स्वतः टाय लावून यायला लागले. आणखीन त्यांच्यामध्ये स्प्रिंग इन द स्टेप्स ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपाचा बदल त्यांच्यामध्ये घडतो. तर हे ब्रँडिंग हे अतिशय पॉवरफुल टूल आहे, जे कस्टमर्स तर अट्रॅक्ट करतंच, पण आपल्या बाकी स्टेक होल्डर्सला सुद्धा आपली एक चांगली प्रतिमा जाते आणि त्याच्यातनं आपल्याला खूप बिझनेसचा फायदा होतो. आपण एंटरप्रेन्युअर्स आहात, आपल्याला नक्की लक्षात येईल की फक्त कस्टमर्स आपल्यासाठी उपयुक्त असतात असं नाही, तर सगळे स्टेक होल्डर्स आपल्यासाठी उपयुक्त असतात. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी पॉवरफुल ब्रँड इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टूल. एक नॉर्मली बऱ्याचदा बघण्यात आलं आहे की समजा एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे, तो एखाद्या विषयात तज्ज्ञ आहे, तो एखादी इक्विपमेंट एखादं चांगलं बनवतो, पण तो स्वतःला मीडियामधला पण तज्ज्ञ समजतो. असं काही तुमच्या बघण्यात आलं आहे का की त्याला असं वाटतं की नाही मला हे पण करता येतं आणि सायमल्टेनियसली किंवा ॲट द एंड ऑफ द डे द ब्रँड गेट फेल? अनफॉर्च्युनेटली जे बिझनेस ओनर असतात ना त्यांना असं वाटतं की मला सगळं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना काही सांगा, त्यांना सांगा तुम्ही ब्रँड कम्युनिकेशन मला माहिती आहे सगळं, मीडिया मला सगळं माहिती आहे. म्हणजे ते असं काहीच नसतं की त्यांना काहीच माहिती नसतं असं, पण जे माहिती असतं तेवढं फक्त हाफ हार्टेडली माहिती असतं. एक इंदोरचा क्लायंट आहे, मी नाव म्हणजे ड्यू टू काय कॉन्फिडेन्शियल कॉल नाव घेऊ शकत नाही. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे स्ट्रॅटेजिक प्रेझेंटेशन करायला गेलो तेव्हा त्यांनी आले या मीडिया कुछ नहीं होता, मुझको सब कुछ मालूम है. हे स्टँडर्ड त्यांनी उत्तर द्यायला. आणि आम्ही जेव्हा स्पेंड ॲनालिसिस करतो तेव्हा आमच्याकडे काही सॉफ्टवेअर असतात आणि तुम्ही जर मला आता सांगितलं की भारतातला 1 नंबरचा क्लायंट आहे, त्याचे गेले 5 वर्ष त्यांनी किती मीडिया स्पेंड केले, त्यांनी कुठला मीडिया यूज केला, कुठला टी व्ही चॅनल यूज केला, त्या कुठल्या टी व्ही चॅनलमध्ये किती त्यांनी पैसे स्पेंड केले आणि कुठल्या टाईममध्ये किती स्पॉट रन केले किंवा रेडिओ किंवा प्रिंटमध्ये, तर हे आमच्याकडे सगळा डेटा उपलब्ध असतो. माझ्याकडे एक डेटा टीम असते, ती डेटा टीम याच्यावर काम करत असते आणि अशी सॉफ्टवेअरवर ते काम करत असतं. जेव्हा आम्ही त्याच्याकडे गेलो आणि त्याला आम्ही दाखवलं की त्यांनी जे काम केलं आहे ते आणि त्याच्या कॉम्पिटिशननी काम केलं आहे ते ह्याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे. आणि त्याला वाटत होतं की मीच म्हणजे किंग आहे, मीच लॉर्ड आहे, मीच गॉड आहे. आणि त्याला जेव्हा आम्ही ग्राउंड रियालिटी दाखवली तेव्हा ते मला अतुल जी मुझको आज तक ये मालूम नहीं था कि स्ट्रैटेजिक प्लानिंग ये होता है, स्पेंड एनालिसिस ये होता है, मीडिया ये होता है, मेरा काम आज से आप चालू कर लो. दॅट्स ग्रेट. तर मग तुम्ही स्वतः टाटाच्या बऱ्याचशा ब्रँडबरोबर काम केलं आहे, काय एक्सपिरियन्स आहे? नाही सॉरी मी मगाशी म्हणलं काही कॉन्फिडेन्शियल क्लॉज आहे, कारण मी म्हणजे लोडस्टार इज अ पार्ट ऑफ वर्ल्ड वाईड IPG मीडिया ब्रांच आणि काही कॉन्फिडेन्शियल क्लॉजमुळे मी इंडिव्हिज्युअल क्लायंटबद्दल काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. मी एक एक्सपिरियन्स करतो की एक लोकल ब्रँड आणि एक नॅशनल असं म्हणू आपण त्याला. येस, की एक लोकल ब्रँड आहे किंवा एखादा रिजनल ब्रँड आहे आणि एक जो पॅन इंडिया किंवा ग्लोबल ब्रँड आहे, काय फरक आहे साधारण त्याच्यात? प्रचंड मोठा फरक पडतो. तो काय म्हणजे? कारण तुम्ही लोकल ब्रँडकडे गेलात तर लोकल ब्रँडला बेसिकली पहिला त्याचा मुद्दा असतो की माझे पैसे कसे वाचतील म्हणून. त्याच्याकडे बजेट काही प्रकार नसतं. तुम्ही त्याला सांगितलं बाबा आपल्याला हे टी व्ही करायचं, त्याचं सुरुवात टी व्ही कुछ नाही, एक पुन्हा मी सकाळ में ॲड करो हो गया मेरा काम हो जाता है. त्याला काही माहिती नसतं, किंबहुना त्याला पैसे खर्च करायची इच्छा नसते. पण जेव्हा आपण नॅशनल ब्रँड करतो किंवा टॉपमचा आज इंडियाचे ब्रँड बघतो, त्यांचं ॲन्युअल बजेट्स असतात आणि ती बजेट्स काही शेकडो करोड रुपयामध्ये असतात. म्हणजे आत्ताचा जर की मी माझा पोर्टफोलिओ बघितला आत्ताचा, तर माझा स्वतःचाच पोर्टफोलिओ जवळजवळ 1800 करोड रुपयाचा आहे आणि ह्यूज पोर्टफोलिओ असतो. काम प्रचंड असतं, लोक मेहनती असतात, क्लायंट पण तुम्हाला समजून घेतो. पण जर का त्या क्लायंटने तुम्हाला समजून घेतलं, कारण हे कसं असतं की यू वर्क ॲज अ ट्रस्टी ऑफ द क्लायंट मनी आणि दोज आर जेन्युन वर्क. आता जर का तुम्ही माझं व्हिजिटिंग कार्ड बघितलं तर माझ्या व्हिजिटिंग कार्डवर माझा मोबाईल नंबर लिहायची मला परमिशन नसते, फक्त माझी लँडलाईन आम्हाला द्यायला अलाउ असतं. कारण का? दिस हॅज टू बी अ व्हेरी सिक्रेट कॉन्फिडेन्शियल जॉब. कारण क्लायंट माझ्यावर विसंबून राहून लेट्स 500 करोड 300 करोड 200 करोडचं बजेट अलोकेट करत असतो आणि त्यातला एकही पैसा वाया जाता कामा नये ही क्लायंटची इच्छा असते आणि ही माझी पण कमिटमेंट असते. त्यामुळे आणि जे आपण जे म्हटलं नॅशनल ब्रँड, त्यांचं बिहेवियर पॅटर्न पूर्णपणे वेगळा असतो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा डेटा पाहिजे असतो. डेली मॉनिटरिंग असतं, आमच्याकडे एक सिस्टीम असते, ती डेली मॉनिटरिंग सिस्टीम त्यांना प्रूव्ह करावं लागतं आणि अल्टिमेटली आपण म्हणतो बाप दाखवून तर श्राद्ध कर.
तर तुम्ही जर का चांगलं काम केलं तर तो क्लायंट, आता माझ्याकडे काही क्लायंट्स आहेत जे आम्ही 30-35 वर्ष हँडल करतोय. मी स्वतः 3 क्लायंट्स आहेत ते जवळजवळ गेली 18 वर्ष हँडल करतोय. ग्रेट. एक कॉमन प्रश्न बरेचदा विचारला जातो, जसं आपण बरेचदा बोलतो, कुठला मीडिया चांगला, कुठल्या प्रकारचा मीडिया चांगला. सो कॅन यू प्लीज एलॅबोरेट? प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल नाही, मीडिया, तसं नसतं. ते कसं असतं, नॉर्मली एक विचारला जातो जेव्हा आपण बरेचदा ऐकतो. नाही, आपण सांगतो कसं असतं की जेव्हा आम्ही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करतो तेव्हा आम्ही ब्रँड ब्रीफ क्लायंटकडनं घेतो, आम्ही त्याच्याकडनं मीडिया ब्रीफ घेतो, आम्हाला त्याचं मार्केट ॲनालिसिस करावं लागतं. मार्केट ॲनालिसिस ब्रँड ब्रीफ गेल्यानंतर आम्हाला कळतं, आमच्याकडे काही सॉफ्टवेअर असतात, काही डेटा असतो, त्याच्यावर आम्ही ठरवतो की या प्रॉडक्टला पर्टिक्युलरली कुठल्या प्रकारचा मीडिया सुटेबल आहे. TV आहे, प्रिंट आहे, सिनेमा आहे, डिजिटल आहे, आउटडोअर आहे किंवा काही प्रकारचं असतो. त्या बेसिसवर आम्ही ते ठरवतो आणि मगच आम्ही कॅम्पेनला त्याची रिक्वायरमेंट पूर्ण करतो. पण असं काही नसतं की हार्ड फास्ट की फक्त प्रिंटच कॅम्पेन केलं पाहिजे किंवा TV केलं पाहिजे. देर इज अ मीडिया मिक्स ऑल्सो. आमच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे ग्रोथ ॲक्सिलेटर नावाचं, जे ग्लोबल टूल आहे, आणि आम्ही जेव्हा प्लॅन तयार करतो तेव्हा त्या ग्रोथ ॲक्सिलेटरला आम्ही डेटा फीड केल्यानंतर आम्हाला प्रत्येक कॅम्पेनची सेपरेट डिलिव्हरी मिळते आणि माझी मीडिया मिक्स जे मी करतो त्याची डिलिव्हरी मिळते, आणि त्या डिलिव्हरीच्या बेसिसवर आम्ही ठरवतो की कॅम्पेन काय करायचं म्हणून. जोग सर, एक प्रश्न आहे तुम्हाला की बजेट कसं ठरवावं, म्हणजे एका उद्योजकांनी, व्यावसायिकांनी किती रुपये खर्च करावे, किंवा त्याचं काय पॅरामीटर आहे का, त्याचं काही गणित आहे का? बजेटचं असं आहे की तुमचं प्रॉडक्ट आणि तुमचं मार्केट काय आहे याच्यावरती आपण जनरली ते ठरवायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा ब्रँडचे 4 पॅरामीटर्स असतात: प्रॉडक्ट, कम्युनिकेशन, एन्व्हायरमेंट आणि बिहेवियर. तर प्रत्येक ब्रँडचे हे 4 पिलर्स असतात असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. काही ब्रँड जे असतात त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी उदाहरणार्थ सॉफ्ट ड्रिंक्समध्ये प्रॉडक्टमध्ये काही दम नसतो. एन्व्हायरमेंटमध्ये ते कुठेही पानपट्टीवरही विकले जातात, त्यामुळे तुमचे काही शोरूम वगैरे असं काही नसतं. बिहेवियर म्हणजे तुमच्या कंपनीचा माणूस कधीच कस्टमरच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, तो थ्रू डिस्ट्रीब्युशन चॅनल तुम्ही विकत असता. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज कम्युनिकेशन. तर त्यामुळे मग तर सॉफ्ट ड्रिंक असेल तर तुमच्या टोटल सेल्सचा पर्सेंटेज खूप जास्ती असलं पाहिजे ॲडव्हर्टायझिंग स्पेंडचं. तेच एखादा बिल्डर असेल तर त्याला प्रॉडक्टही महत्त्वाचं आहे, त्याला कम्युनिकेशन पण महत्त्वाचं आहे, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग पण महत्त्वाचं आहे. तर त्यांनी मग त्या पद्धतीने त्याच्या जनरली पर्सेंटेज ऑफ सेल्स अशा पद्धतीने ते ठरवतात. पण त्या प्रत्येक इंडस्ट्रीचे नॉर्म्स ते वेगळे असतात. म्हणजे त्या इंडस्ट्रीसाठी ॲडव्हर्टायझिंग, कम्युनिकेशन आणि कस्टमरच्या समोर राहणं हे किती आवश्यक आहे याच्यावरती ते पर्सेंटेज ठरतं, आणि त्या पर्सेंटेज ऑफ सेल्सनुसार ते बजेट ठरवलं जातं. एक प्रश्न ऑडियन्स करताय, ॲडव्हर्टायझिंग शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल का? ॲडव्हर्टायझिंग या शब्दाचा अर्थ, हा शब्द कुठून आलाय? कोणी सांगू शकेल? ॲडव्हर्टायझिंग हा शब्द आलाय लॅटिन वर्ड ॲडव्हर्टोपासनं, ज्याचा अर्थ आहे टर्न अराउंड. म्हणजे जे काही गोष्टी तुम्ही कराल की ज्याने तुमचं नशीब पालटेल, तुमचा ब्रँडचा सिनारिओ पालटेल, बदलेल, दॅट इज ॲडव्हर्टायझिंग, इफ आय एम नॉट रॉंग. पुढचा प्रश्न घेतो मी. काही ऑडियन्समध्ये काही एखादा प्रश्न असेल तर मला घ्यायला आवडेल. खूप मोठे तज्ज्ञ आहेत, म्हणजे या दोघांकडे नॉर्मल केसमध्ये अपॉइंटमेंट मिळत नाहीत. स्टार्टअप अगेन तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहात आणि तुमचं मार्केट काय आहे याच्यावरतीच आपण बजेट ठरवू शकतो. म्हणजे B2B प्रॉडक्ट असेल तर वेगळा आपल्याला विचार करावा लागेल, B2C प्रॉडक्ट असेल तर वेगळा विचार करावा लागेल. B2C मध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या प्रॉडक्ट कॅटेगरीत आहात त्याच्यावरती तुम्हाला ते विचार करावा लागेल. तर त्यामुळे आपल्याला असा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपण नाही देऊ शकत की इतकं बजेट असलं पाहिजे. ते सॉरी, मला बसून बोलायची सवय नाही, मी उभा राहतो. स्टार्टअपचं म्हणण्यापेक्षा मी तुला सांगेन, कुठल्याही कंपनीचं बजेट जे ठरवायचं असेल ना, फर्स्ट ऑफ ऑल त्या कंपनीची काही कॉम्पिटिशन आहे का, त्या कॉम्पिटिशनमध्ये आणि त्या मार्केटमध्ये जर काही कॉम्पिटिशन असेल आणि त्याच्या पॅरलली जर का कोणी ॲडव्हर्टायझर्स असतील तर ते आपल्याला ॲड स्पेंडमधनं काढता येतं. ते ॲड स्पेंड काढल्यानंतरच मग आपल्याला बजेट ठरवता येईल. त्यामुळे असा काही फॉर्म्युला नसतो की बाबा याचं बजेट एवढं असतं किंवा आपण सॉफ्ट ड्रिंक काढले तर त्याचं बजेट एवढं असतं. नॅशनल लेवलला जर का कॅम्पेन केलं त्याचं बजेट वेगळं असेल, रिजनल लेवलला काढलं कॅम्पेन त्याचं वेगळं बजेट असेल. लेट्स से नाशिकमध्ये एखादं आपण केलं तर त्याचं बजेट वेगळं असेल.
पण ते कॅटेगरी प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट मार्केट टू मार्केट आपल्याला वेगळं म्हणजे व्हेरी होतं ते, तसं काही सांगता येणार नाही त्याच्याबद्दल. दुसरा क्वेश्चन. माईक देतो मी. मला ते बसून सवय नाही ना, त्यामुळे आपलं प्रेझेंटेशन करताना. हां हां कोण बोलतंय? Hello. Yes, sir. Thank you for the opportunity to ask a question. We are into SME entrepreneur training, business training. Mainly we work for, we train them for business automation and business growth. We are mainly into Hindi-speaking SME entrepreneurs is our niche market. So now I understand that you cannot give a blanket answer over here, but SME, Hindi-speaking SME entrepreneur with a turnover from, let's say, 5 crores to 40 crores or 50 crores is our target audience. So what kind of a strategy do you suggest for print, electronic, and social media, sir? So what I can do here is I will have to just check what are the competition is happening in your market, first of all, in your sector, Yes, point sir. number. Yes, That sir. I'm sure I can get it very easily from my data. Okay, sir. And then only I can tell you, you know how much you need to spend. Because let's say you are talking about 5 crores to 50 crores, but there is another company who is already spending Yes, sir. some amount of advertising. Yes, now sir. what happens if that fellow is spending let's say 10 lakh rupees in a month or 10 lakh rupees in an annual, either whatsoever. Sir. And you say, I have budget 1 lakh rupees, then might as well don't spend any money on advertising because it will go waste. Okay, sir. What will happen, there will be a ratio of, 1:10. Yeah. So if some, you have some giant in front of you and you will say, I have only budget this much I can spend, then why to waste money? Okay. So you have a lot of other factors in marketing, so you go ahead with that. That is also doable. Okay, Or sir. probably you can do a social media, you Yeah. can do cinema. Yeah. Because, those medias are comparatively cheaper. But if you are telling me I want to do TV, and TV, if you want to run one campaign, let's say on regional level, you will have to spend not less than 4 to 5 crores. Okay, sir. Okay. But if you want to do same campaign on national level, you will have to spend at least 15 crores. Then only you will get some reach and mileage. I'm not talking in terms of GRPs and all this, but I'm saying the standard format reach. So that's the way. Right, sir. Yeah. Thank you, sir. Thank you so much. प्रॉडक्ट ब्रँडिंग जसं असतं, मी प्रमोद पुराणिक, प्रॉडक्ट ब्रँडिंग जसं असतं तसं इंडिव्हिज्युअल हे तुम्ही ब्रँडिंग म्हणून प्रमोट करता का? आणि विशेषतः पॉलिटिक्स किंवा इलेक्शन्स याच्यामध्ये याचा जास्त उपयोग होतो. किंवा काय गमतीनं असं म्हटलं जातं की नरेंद्र मोदी हे सुद्धा एक प्रॉडक्ट म्हणून बिल्ड केलं. तर नाही म्हटलं जातं, माझं वाक्य नाही आहे. तर मला त्याच्याबद्दल तुमच्याकडून थोडंसं सांगायला ऐकायला आवडेल की इंडिव्हिज्युअल ॲज अ ब्रँड प्रमोट करण्यासाठी तुम्ही काय करता? मला स्वतःला करायचं आहे. फारच चांगला प्रश्न आहे. आणि सध्याचं जग हे ब्रँडिंगचं जग आहे आणि त्यामुळे ब्रँडिंगचा वापर हे सगळेच करत असतात. फक्त बिझनेसला ब्रँडिंग लागतं असं नाही, तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुद्धा ब्रँडिंग लागतं. फक्त पॉलिटिशियन्सलाच लागतं असं नाही, तर प्रत्येक प्रोफेशनमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा ब्रँड हा उभा करावाच लागतो. कोणी तो अगदी कॉन्शियसली करेल, कोणी तो कळत न कळत करेल, पण ब्रँडिंगकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागतं. आणि पॉलिटिशियनचा तर हल्ली जो प्रोफेशन आहे तो इतका हाय स्टेक्स प्रोफेशन आहे की त्याच्यात यश मिळालं तर प्रचंड मोठे स्टेक्स आहेत, नाही मिळालं तर तेवढे स्टेक्स तुमचे लूज होणार. तर त्यामुळे पॉलिटिशियन्स तर निश्चित वापर करतात आणि नरेंद्र मोदीसुद्धा ब्रँडिंगचा वापर करतात. त्याच्यात वाईट काही नाही आहे, म्हणजे इनफॅक्ट ही चांगलीच गोष्ट आहे की त्यांच्याकडे ती दृष्टी आहे. म्हणजे शेवटी जगात यशस्वी व्हायचं असेल आणि मोठं व्हायचं असेल तर आपल्याकडे ती यश मिळवण्याची दृष्टी पण असली पाहिजे. आणि आपण मोदींचं जर बघितलं तर त्यांचे 20 वर्षापूर्वीचे व्हिडिओ बघा, 10 वर्षापूर्वीचे व्हिडिओ बघा आणि आजचे व्हिडिओ बघा. त्यांनी स्वतःमध्ये इतकं प्रचंड परिवर्तन केलं त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात. हे काय आपोआप घडलेलं नाही, हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट्स असतात, सगळ्या पॉलिटिशियन्सकडे असतात किंवा असायला पाहिजेत. आणि माझ्या दृष्टीने तरी भारतात किंवा इनफॅक्ट जगातसुद्धा मोदी हे असे एकमेव पॉलिटिशियन असतील की ज्यांनी गेल्या 20 वर्षात स्वतःमध्ये प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन घडवलं स्वतःच्या व्यक्तिमत्वात. आणि म्हणून मोदींचं यश जे आहे ते आपल्याला आज जे दिसतं ते काय ॲक्सिडेंटली आलेलं यश नाही, तर त्यांनी त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे.
आणि ते ब्रँड आता स्वतःचा कसा उभा करायचा याची खूप मोठी टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये काही एक थोडक्यात सांगतो. ब्रँड पिलर नावाची एक कन्सेप्ट असते. माझ्या ब्रँडचे पिलर्स काय आहेत, माझा ब्रँड कुठल्या आधारावर उभा आहे असं जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी हा ब्रँड 3 पिलर्सवरती उभा आहे. पहिला पिलर म्हणजे करिश्मा. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचं आकर्षण आहे, लोक आकर्षित होतात त्यांच्याकडे. करिश्मा हा त्यांचा एक मोठा पिलर आहे. दुसरा आहे कम्युनिकेशन. नरेंद्र मोदी इज द बेस्ट कम्युनिकेटर इन द कंट्री. ते सर्वसामान्य रस्त्यावरच्या माणसाशीही कम्युनिकेट करू शकतात, आणखी इंटरनॅशनल लीडर्स बरोबर सुद्धा कम्युनिकेट करू शकतात. सो ही इज अ ग्रेट कम्युनिकेटर. आणि तिसरं आहे क्रेडिबिलिटी, की लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मोदी की गॅरंटी असं जे आता या कॅम्पेनमध्ये सुरू आहे, तो हे 3 C's जे आहेत, करिश्मा, कम्युनिकेशन आणि क्रेडिबिलिटी, हे 3 त्यांच्या ब्रँडचे पिलर्स आहेत. तसं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ठरवावं लागेल की माझ्या ब्रँडचे पिलर्स काय आहेत. आणि मग ते जर आपण एकदा ठरवले, ते कसे ठरवायचे याचं आणखीन अनेक गोष्टी आहेत, ते आपल्याला याच्यात कव्हर नाही करता येणार. पण एकदा आपण ते ठरवलं की मग आपल्याला त्याशी प्रामाणिक राहावं लागतं. मग त्याच्यापेक्षा वेगळं वागता येत नाही आपल्याला. त्याच्यापेक्षा वेगळं वागलात तुम्ही तर मग तुमचा ब्रँड कोसळला, हे लक्षात ठेवा. सर क्वेश्चन, थँक्यू. लास्ट क्वेश्चन. टाईमचं मला 2 मिनिटं अलर्ट आलेले लास्ट आहे. क्वेश्चन सर. सर क्वेश्चन असा होता की डिजिटल ब्रँडिंगमध्ये सध्या सोशल मीडिया ट्रेंड खूप आहे. तर बेसिकली मी मेडिकल इंडस्ट्रीला बिलॉंग करतो. माझं नाव डॉक्टर केदार जोशी आहे. आणि तुम्ही जे कैलास जीवनचं एक्झाम्पल दिलं, तर कैलास जीवन हे आमच्या गुरूंचीच कंपनी आहे. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. सो बेसिकली अशा प्रॉडक्ट्स जेव्हा आपण मार्केटमध्ये लॉन्च करतो, तर बरेच आयुर्वेदिक रेंज किंवा फार्मास्युटिकल रेंज आपल्याला माहिती असते. तर यामध्ये एक प्रॉडक्ट पोझिशनिंग नावाचा एक प्रकार आहे. तर प्रॉडक्ट पोझिशनिंग, ओके, तर त्या प्रॉडक्ट पोझिशनिंगमध्ये आपल्याला जर ॲज अ पर्सनल ब्रँड आणि प्रॉडक्ट ब्रँड असा जर आपल्याला पोझिशन करायचं असेल, आणि फ्रॉम बेस लेवल आपल्याला कुठलं बॅकग्राऊंड नाही आहे, आणि ॲज अ प्रोफेशन म्हणून, तर तुम्ही काय सल्ला द्याल की ॲज अ प्रोफेशनल म्हणून आपण एक इंडिव्हिज्युअल असतो आणि त्यासोबत एखादा ब्रँड बिल्ड करणं, त्यासाठी इनिशियल स्टेप ॲज अ स्टार्टअप म्हणून काय घेतली पाहिजे, तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का? थँक्यू सर. तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुम्ही स्वतःचा डॉक्टर म्हणून ब्रँड तयार करू शकता. आयुर्वेदिक डॉक्टर, की जसं आता एक उदाहरण घ्यायचं असेल तर परीक्षित शेवडे म्हणून एक डॉक्टर आहेत, तर त्यांना लोक ओळखतात आणि त्यांच्या नावाने लोक त्यांच्याकडे जातात. मग ते काय प्रॉडक्ट देतात ते कोणी बघत नाही. तर तुम्हाला ते ठरवावं लागेल की मला माझ्या प्रॉडक्टला मोठं करायचं आहे की मला स्वतःला मोठं व्हायचं आहे. शेवटी लोकांचा विश्वास असला पाहिजे. कैलास जीवन हा लोकांचा प्रॉडक्टवरती विश्वास आहे. त्यांना कोल्हटकरांचं नाव पण माहीत नाही, लोक जे विकत घेतात त्यांना. पण तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही डॉक्टर म्हणून स्वतःला जर ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश केलं तर तुमचे 4 प्रॉडक्टसुद्धा लोक विश्वासाने विकत घेतील. तर हा पहिला निर्णय. आणि मग त्याच्यानंतर ती पुन्हा सगळी मोठी प्रोसेस आहे, ती आपल्याला ह्या अशा कार्यक्रमात सांगणं अवघड आहे. पण तुम्ही एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही पहिला एक चांगला निर्णय घेतला की मला ब्रँड करायचं आहे. हेच अनेक लोक ठरवत नाहीत. त्यामुळे तुम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता हे ठरवा की तुम्हाला डॉक्टर म्हणून ब्रँड करायचं आहे का प्रॉडक्ट म्हणून ब्रँड करायचं आहे, आणि मग पुढचा विचार करता येईल आपल्याला. थँक्यू सर. टाईम रिस्ट्रिक्शन आहे. इनफॅक्ट मी समअप करतो. मीडियाची गरज ही डेफिनेटली सगळ्या उद्योजकांना आहे. पुण्यामध्ये सर आहेत, मुंबईमध्ये अतुलजी आहेत, नाशिकमध्ये मी आहे, जळगावमध्ये आमचे मनीषजी आहेत. असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे BBNGचे मेंबर्स हे मीडियामध्ये काम करतात. मीडिया कन्सल्टिंगमध्ये आहेत, मीडियाच्या वेगवेगळ्या आस्पेक्टमध्ये काम करतात. कोणी डिजिटलमध्ये काम करतं, कोणी व्हिडिओग्राफीमध्ये काम करतं. डेफिनेटली एक थॉट घ्या की जर ब्रँड मोठा करायचा असेल, हे स्वतःला कन्व्हिन्स करून घ्या. सर सगळ्यांनी म्हटलं की तुम्हाला स्वतःला पटलं पाहिजे की मला मोठं व्हायचं आहे. आणि मग कॉस्ट पर सेल्स किंवा पर्सेंटेज पर सेल्स असं बजेट स्वतःकरता ठेवा. आणि मग या तज्ज्ञांची सल्ला घ्या. आणि डेफिनेटली 1 वर्षभर, कारण ही प्रोसेस आहे, ही आज केलं आणि उद्या झालं असं होत नाही. तर डेफिनेटली एक प्रोसेस आहे. आणि अशा लोकांनी अनेक ब्रँड घडवले आहेत. आणि कदाचित पुढच्या वर्षी जेव्हा यांना आपण बोलवू तेव्हा ह्यांच्या लिस्टमध्ये तुमच्यापैकी एखादा ब्रँड असेल. सो to add this, next time I will request Abhijit to keep my presentation first in the morning, because I'll tell you what happened. There are a lot of terminologies which common people are not aware of it. But they will understand very fastly. आणि इतकं मीडिया लाईन ही खूप वाटतं ती एवढी प्रचंड मोठी आहे.
पण ती ज्याला समजायची त्याला फटाफट समजू शकते. मीडिया टर्मिनॉलॉजीज प्रचंड आहे. सो नेक्स्ट टाइम आपण ठेवून मी प्रेझेंटेशन करीन. सो हे पॅनल डिस्कशन प्रेझेंटेशन सांगा. आय एम मोर इंटरेस्टेड इन टू दॅट. थँक्स. आणि डेफिनेटली जसं मगाशी म्हटलं मी की पहिल्या 100 उद्योजकात आज देशामध्ये एकही ब्राह्मण उद्योजक नाही आणि कदाचित